त्याच गोष्टीकडे असलं पाहिजे की जी गोष्ट सांगितलेली आहे ते शक्य होऊ शकतं, ज्ञान त्या ताकदीत त्यामुळे ते करू शकतं आणि होऊ शकतं. आता दुसरी गोष्ट सर्वांची ताट बसा. आता मी काय करणार आहे त्याचं जसं मी सांगितलं तसंच हे सगळं होणार आहे. तुमच्या डोळ्यांच्या पापण्या 1 ते 5 मिनिटं जड होईल आणि बंद दिसते निघणार नाही. विश्वास त्याच वेळेस निघेल तोपर्यंत निघणार. डोळ्याची चष्मे आहे ते तिथं काढून घेऊन द्या. तुमची एकाग्रता अजून पुन्हा वाढणार आहे. तुमचं यामुळे अभ्यासात पण लागेल, केलेल्या लक्षात राहील, वेळेवर आठवेल आणि परीक्षेत चांगल्या प्रकारे तुम्ही घेऊ शकणार आहात. जसं बोलून तसंच कार्य करू शकणार. रेडी, तयार करा. आता सर्वांचं लक्ष माझ्याकडे, माझ्या बोलण्याकडे आणि तुमच्या डोळ्या आणि डोळ्याच्या पापण्याकडे. या हाताकडे बघता बघता डोळे पापण्या पहिले बंद करायचे. 1 मिनिट सुद्धा 2, 3, 4 मिनिट ज्यावेळेस 5, 4, 3 मध्ये त्याचे संदर्भ दिले तोपर्यंत रेडी, तयार झाला. आणि त्यानंतर उभं व्हायला सांगितलं, उभं व्हायचं आहे. तसेच डोळे बंद करायचे. रेडी, त्या बोटाकडे बघा. बोटाकडे बघता बघता तुमच्या 2 डोळ्याच्या पाकळ्या तुम्ही बंद करा. बंद करायला लागला. बंद केली, पूर्ण बंद. डोळे मिटून घ्यायचा. मिटून घ्या. रेडी, मिटून घ्या. रेडी, तुमच्या 2 डोळ्याच्या पापण्या दोन डोळ्याच्या पापण्या अगदी परिपूर्ण झाला. 4 घंटाची पद्धत आणि 5 परिपूर्ण घंटाची पद्धत आणि डोळे पापण्या अगदी घट्ट चिपकलेले आहेत आणि तुम्ही पूर्णपणे स्वतःला विसरायला लागला. हळूहळू तुम्हाला झोप येत आहे. झोप यायला लागली आणि तुम्ही झोपी गेला. ताट बसलेला आहात आणि मी जसं सांगणार तसंच कार्य करणार आहात. स्लीप, साऊंड स्लीप अँड गो डीप अँड डीपर. रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स झाला. गाडी झोपेच्या कृती घेता तुम्ही. फ्रेश वाटतं, ताजं वाटतं. तुम्ही जाग्यावरच कुठे होत आहात. तुमची एकाग्रता वाढली, आत्मविश्वास वाढला, मनाची ताकद वाढलेली आहे. उभे व्हा. तसेच डोळे पाहता तसेच बंद राहतील. उघडण्याचा प्रयत्न केलं तरी हे उघडत नाही. पुन्हा घट्ट चिपकत आहे. पुन्हा घट्ट चिपकायला लागले आणि घट्ट चिपकते. आता याची मेमरी पॉवर कसं वाढतं ते मी तुम्हाला दाखवतोय की आता सर्व विद्यार्थी आपल्याला हवं असलेलं ते आपण पाठ करू शकतो किंवा मेमरीमध्ये ठेवू शकतो. नको असलेलं ते डिलीट करू शकतो. जसं आपण मोबाईलमध्ये करतो तसं. आता हे जे विद्यार्थी आहेत त्याच पद्धतीने करणार आहेत की ज्यांना मी ते सांगणार, जे प्रोग्रामिंग करणार, माइंड प्रोग्रामिंग जे होईल ते त्यांच्या पूर्ण लक्षात राहील आणि जे डिलीट केलेलं आहे ते त्यांना कितीही केलं तरी ते आठवणार नाही. या पद्धतीनं रेडी. आता 1 ते 10 जे आहे, 1 ते 10 डिजिट मधलं तुम्ही 6 हे आकडा विसरत आहात. विसरायला लागला. 1, 2, 3 विसरला आणि 1 ते 10 काउंट करत असताना डायरेक्ट 5 नंतर 7 म्हणणार आहात. मी ज्यावेळेस काउंट करायला लागेल तुम्ही 1 ते 10 काउंट करत असताना 5 नंतर 7 म्हणणार आहात. 6 डिजिट हा विसरला, डिलीट झालं. तुम्ही किती प्रयत्न केलं तरी तुम्हाला ते रिकॉल होणार नाही. स्लीप, साऊंड स्लीप अँड गो अँड डीपर. सन्माननीय प्राचार्य सर आलेले आहेत. त्यांचं जोराने टाळ्यांनी स्वागत करावं. आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांची एकाग्रता बघा की त्यांच्या अभ्यासात जे नको असलेलं आपल्याला डिलीट कसं करता येते, जे हवं असलेलं ते प्रोग्रामिंग कसं करता येते आपण बघतोय. तर ज्यांच्यामध्ये ते प्रोग्रामिंग केलेलं आहे, ते डिलीट केलेलं आहे, की त्यांना काउंट करायला लागेल 1 ते 10. पण त्याही नंतर ते
बेटा मी त्यांना हाताला लावतो थोडं बाजूला करण्यासाठी. तर सर्वांनी दोघांनी काउंट करायचे 1 ते 10. रेडी आणि स्टार्ट. 1 2 आता पुन्हा तुमच्या मनातलं जे डिलीट केलेलं आहे ते पूर्ण डिलीट होत आहे. पूर्ण डिलीट झालं. रेडी. आता मी याच्यासाठी सांगतो. रेडी. मी जो 5 नंतर डायरेक्ट 7 तुम्हाला तुम्ही पूर्ण डिलीट होत आहे. 1 2 3 4 आणि आता ज्यांचे डोळे उघडतात प्रयत्न करा. नाही उघडत बिलकुल नाही. ज्यांचे उघडतात त्यांनी फक्त बसायचं. नाही उघडत तसेच उभे राहायचं. रेडी. आता बाकीचे जे आहे ज्यांना सांगता येईल रेडी. आता तुमच्या डोक्यातून आणि 1 ते 10 बंद करताना 5 नंतर डायरेक्ट स्टार्ट करणार आहे. 1 2 3 4 रेडी. 1 ते 10 काउंट कर. जोराने टाळ्या वाजवा. कारण तुमचं जे म्हटलं आहे ते डिलीट झालेलं आहे. 1 2 3 4 5 7 8 9 10. पूर्ण केल्यानंतर त्यांचं माइंडमध्ये प्रोग्रामिंग केलेलं